इयत्ता 10वी, विषय मराठी. मराठी पुस्तकातील बालसाहित्यिका गिरिजा कीर स्थूल वाचन हा पाठ आज आपण पाहणार आहोत. या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड. डॉक्टर विजया वाड या प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिका आहेत. त्यांची जवळजवळ 117 पुस्तके प्रकाशित आहेत. त्या मराठी विश्वकोश मंडळाच्या 9 वर्षे अध्यक्ष होत्या. त्यांनी कोलंबो विद्यापीठाकडून डीलिट ही पदवी मिळवलेली आहे. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार तसेच इतर 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिलेली आहे. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे. आपल्याला जर एखादी गोष्ट आवडली किंवा नाही आवडली तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणं म्हणजे रसास्वाद होय. किंवा बघा रसास्वादाला दुसरा शब्द आस्वाद हा सुद्धा वापरला जातो. जर आपण नाटक, सिनेमा पाहिला, टी व्हीवर एखादा कार्यक्रम पाहिला, या सगळ्या कलाकृती आहेत. त्यापैकी बरेच कार्यक्रम आपल्याला खूप आवडतात. मग आपण कार्यक्रमांविषयी मित्रमंडळीमध्ये भरभरून बोलतो. आपल्याला आवडलेल्या गोष्टी आपण घोळून घोळून पुन्हा पुन्हा सांगतो. ते कार्यक्रम इतरांनीही पाहावेत असं आपल्याला मनापासून वाटतं. आपल्या या संपूर्ण कृतीमध्ये आपण त्या कलाकृतीमधील सर्व चांगल्या गोष्टींचा समरसून आस्वाद घेतलेला असतो. आपले त्यावेळचे सगळे कथन हे एक प्रकारे रसास्वादच असते. एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक म्हणजे सूक्ष्म निरीक्षण, अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. कोणत्याही साहित्यकृतीची, कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे. आणि हा कशा प्रकारे घेतात ते आपण पाहूयात. पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता, म्हणजे ते पुस्तक कादंबरी आहे, कथा आहे, लोककथा, हेरकथा, परिकथा, बोधकथा, रूपक कथा, पुराणकथा, व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमरित्या टिपले आहेत, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांचा कल्पिलेला स्वभाव आणि त्यांचे प्रत्यक्ष वागणे जुळणारे आहे का? लेखकाची वर्णनशैली, त्यांची भाषाशैली वाचनीय आहे का? कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का? प्रसंग उत्सुकता वाढवणारे आहेत का? जर एखादा काव्यसंग्रह असेल तर भावसौंदर्य, विचारसौंदर्य हेही महत्त्वाचं असेल. त्या अनुसरून भाषा, अलंकार वापरलेले आहेत का? प्रतिमा, प्रतीके साजेशी आहेत का? अनुभव उत्कटतेने व्यक्त होत आहेत का? हे सुद्धा सर्व या रसास्वादात मोडते. पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का? अगदी हा महत्त्वाचा मुद्दा राहील याच्यामध्ये. पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रितरित्या काय परिणाम होतो या प्रश्नांच्या अनुषंगाने केलेला विचार रसास्वादामध्ये येतो. डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांची वैशिष्ट्ये वर्णिली आहेत. त्या म्हणतात, गिरिजाबाईंनी विपुल लेखन केलं आहे. कथा लेखिका म्हणून त्यांना साहित्य क्षेत्रात मानाचं स्थान मिळालं आहे. साधारणपणे असे लेखक बालसाहित्याकडे क्वचितच वळतात. गिरिजाबाई मात्र आवर्जून बालकुमार साहित्याकडे वळल्या आणि या क्षेत्रातही त्यांनी लक्षणीय कामगिरी केली. गिरिजा कीर यांनी बालकांसाठी नाटिका, चरित्रे, कथासंग्रह अशा विविध प्रकारात लेखन करूनही त्यांच्या लेखनात तोचपणा अजिबात आढळत नाही. त्यांच्या नाटिकांमध्ये त्यांनी चमत्कार, अद्भुतरम्य गोष्टींपेक्षा बालांच्या विश्वातील रोजच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बोलते केले आहे. बालवर्गासाठी नाटिका लेखनाचा पूर्णपणे दुर्लक्षित असलेला प्रांत गिरिजा कीर यांनी साध्या सोप्या जोडाक्षर नसलेल्या बालनाटिका लिहून उजेडात आणला आहे. उदाहरणार्थ गिरिजा कीर यांच्या एक अर्ज आहे बाप्पा या बालनाटिकेत लेखिकेने मुलांच्या मनातील मोठ्यांविषयीच्या तक्रारी
त्यांच्या भाषेत अगदी नेमक्या पद्धतीने शब्दबद्ध केल्या आहेत. मुलांच्या मनात शिरून त्यांच्या विश्वाची दारे खुले करण्याचे कसब गिरिजा कीर यांच्या साहित्याचे आणखीही काही विशेष पाहूयात. मुलांवर उदात्त मूल्यांचे संस्कार व्हावेत, मुलांना सहज समजेल, आवडेल अशा सोप्या पण हृदयाला स्पर्श करणाऱ्या भाषेत लेखन करून त्यांनी चरित्र लेखनाला एक विशिष्ट उंची प्राप्त करून दिलेली आहे. गिरिजा कीर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या महान व्यक्तिमत्वांची अतिशय सुंदर चरित्रे लिहिली आहेत. या चरित्रांच्या माध्यमातून त्यांनी मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडवण्याचाही प्रयत्न केला आहे. थोरांनी केलेले कार्य पुढे नेणे हेच त्यांचे खरे स्मारक असं त्यांचं मत आहे. त्यांच्या चरित्रातील सामाजिक बांधिलकीची जाणीव मुलांच्या मनाला स्पर्शून जाते. प्रत्येक चरित्रातून त्या मुलांसमोर एक एक महत्त्वाचा विचार मांडतात. चरित्रलेखन करताना त्या चरित्र नायकाचे किंवा चरित्र नायिकेचे यथार्थ वर्णन करताना त्यातूनच मुलांना एक प्रत्येकारिक संदेशही त्या देतात. उदाहरणार्थ, प्रत्येक स्त्रीला लिहिती बोलती केली पाहिजे हे महात्मा फुलेंचं ध्येय त्यांनी खूप सोप्या भाषेत समजावून दिलं आहे. रोजगाराची संधी निर्माण करणारं शिक्षण देणे, मुलांच्या भाषेला प्रतिष्ठा देणे हे हेतू अनुताईंच्या कार्याचे केंद्र होते. अस्वच्छता, अज्ञान, चमत्कार, अंधश्रद्धा, बुवाबाजी अशा दुष्ट प्रवृत्तींच्या चिखलातून समाजाला बाहेर काढणे हे संत गाडगेबाबांचे मुख्य उद्दिष्ट त्यांच्या लेखनातून होते. गिरिजाबाईंनी लिहिलेल्या प्रत्येक चरित्रातून मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला आहे. मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्रलेखनाला एक नवा आयाम दिला आहे. गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिलेल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक कथेतून मानवतेचा संदेश मिळतो. बालकुमार वाचकांवरही हाच संस्कार त्यांचे साहित्य करते. गोष्ट एका माणसाची. या कथेचा नायक मधू आहे. त्याची आई कर्करोगाने आजारी पडलेली होती. तिच्या ऑपरेशनसाठी मधूने नाईलाजाने एका व्यक्तीचे पाकीट मारले. पैशासोबत असलेल्या चिठ्ठीमुळे त्याला वेगळ्याच सत्याचे दर्शन घडते. पाकिटाच्या मालकाने ते पैसे स्वतःच्या आईच्या उपचारासाठी राखून ठेवलेले होते. हे समजताच मधूला प्रचंड पश्चाताप झाला. पैसे परत करण्यासाठी तो त्या गृहस्थाकडे गेला, पण त्या गृहस्थाने पैसे घेतले नाहीत. मधूच्या आईच्या उपचारांसाठी ते पैसे त्या गृहस्थाने दिले. माणुसकीच्या दर्शनाने वाचकांचे मन भरून येते. गिरिजाबाईंच्या बालकादंबरीची वैशिष्ट्येही इथे वाड यांनी वर्णिले आहेत. येडबंबू ढब्बू ही गिरिजा कीर यांची मनोरंजक बालकादंबरी आहे. या बालकादंबरीतील ढब्बू हे पात्र आईला उगाच त्रास देणारे नसते. आपणही आईचे आवडते व्हावे या प्रयत्नात तो असतो. घरी ताईचा साखरपुडा असल्याने मिठाई बनवलेली असते. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी या पाठाच्या अभ्यासाचा निश्चितच आपल्याला उपयोग होईल.